नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुठेतरी एक इंग्रजी वचन मी वाचलेलं आठवतं की सेनापती किंवा नेता का महत्वाचा असतो. तर त्यांनी त्याच्यात असं म्हटलं होतं की जर सिंहांच्या सैन्याचा सेनापती हा बोकड असेल आणि बोकडांच्या सैन्याचा सेनापती सिंह असेल तर बोकड सिंहासारखे लढतात आणि बोकडाच्या नेतृत्वाखालचं सिंहांचं सैन्य त्याची बोकडांसारखी कत्तल होते. याचा अर्थ आशय समजून घ्यायचा, सत्य वगैरे बाजूला ठेवा, पण नेतृत्वाचं जे कौशल्य असतं, नेतृत्वाची जी हिंमत असते, त्या बळावर त्याची जी निर्णय क्षमता असते त्या बळावर ते सैन्य लढत असतं. आणि म्हणून नेहमी प्रत्येक सैनिक असतो लढाईत उतरलेला, याचा आपल्या सेनापतीवर 100% विश्वास असतो. आणि तिथे गफलत झाली की अक्षरशः लांडगे तोड होते. तुम्हाला माहिती आहे, आपण कौतुकाने आत्ता आत्ता ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने ज्याची खूप चर्चा झाली, 1971च्या युद्धामध्ये पूर्व पाकिस्तानात, ज्याला आज जग बांगलादेश म्हणून ओळखतं, तिथे 93,000 पाकिस्तानचे सैनिक होते आणि त्यांच्या सेनापतीने हत्यार खाली ठेवल्यानंतर 93,000 सैनिकांनी एक एक करून आपलं सैन्य खाली ठेवलं, आपलं आपलं हत्यार खाली ठेवलं आणि शरणागती पत्करली. त्या 93,000 लोकांना काही महिने भारताने युद्धबंदी म्हणून आपल्याकडे ठेवलं होतं आणि नंतर परत पाठवून दिलं पाकिस्तानने. त्यांचा सेनापती जो ए नियाजी, मला आठवतं नाव त्याचं, तो नाकर्ता ठरला. भले पाकिस्तानात इस्लामाबादला बसलेला जो सरसेनापती याया खान होता, त्याने युद्ध संपवलं म्हणून जाहीर केलं असेल आणि हत्यार टाकायला सांगितलं असेल, तरी आपल्या बळावर 93,000ची फौज आपल्याकडे आहे. तर के नियाजी जनरल हा लढू शकला असता, पण नाही लढला. आपले जगजित सिंग अरोरा म्हणून होते भारताचे, लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा, त्यांना आपलं सर्व्हिस रिव्हॉल्वर त्यांच्याकडे सोपून त्या नियाजीने शरणागती पत्करली होती. पण 93,000 सैनिक घेऊन आपण लढू शकत नाही हा पराभव त्याने मान्य केला, कारण तो मनाने पराभूत झालेला होता. ज्याच्याकडे युद्ध लढण्याची हिंमत, रणनीती काहीही नव्हतं. अन्यथा छोट्या छोट्या ताकदीने सुद्धा, छोट्या संख्येने सुद्धा असलेली सेना मोठमोठ्या लढाया मारून जाते. आज आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर मध्ये काही किरकोळ 5-6 तासाच्या बदल्यात भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानला बेजार करून टाकलं, अधमर करून टाकलं, कारण योग्य सेनापती आहेत, योग्य सेनापती आहेत. उलटी चिनी आक्रमणाच्या वेळेला परिस्थिती होती, जनरल थापर नावाचा पळपुटा सेनापती भारताचा होता, तो सगळं टाकून स्वतःच पळून आला मागे त्या लडाख वगैरे मधून. जो आज करण थापर म्हणून ऐकता ना पत्रकार तुम्ही, त्याचा काका तो जनरल थापर होता, ज्याने शेपूट घालून पळ काढला. म्हणून चीन समोर आपण पहिलं युद्ध हरलो. नेहरूंचं नेतृत्व नालायक होता, हा वेगळा विषय, पण सैन्याचं नेतृत्व पण नालायक होतं. हे मी एवढ्यासाठी समजवतोय की आंदोलन असो, कुठच्याही बाबतीत असो, जर विचार करणारा संयमी आणि हिंमतबाज, चतुर नेतृत्व नसेल, तर मग चळवळ असो, संघर्ष असो, आंदोलन असो किंवा लढाई असो, किंवा अगदी क्रिकेटचा किंवा कुठच्या खेळाचा सामना असो, तिथे तुमचा पराभव हा ठरलेला असतो. तो समोरच्याने केलेला पराभव नसतो. तुम्ही मनाने पराभूत असता आणि त्यामुळे तुम्हाला हरवणं हे समोरच्याला सोपं जात असतं. ही गोष्ट बारकाईने समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो. बारकाईने समजून घ्या, छोटी गोष्ट नाहीये. आज मुंबईत झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि जरांगे पाटील यांचं उपोषण, त्याचं जे काय कौतुक गेले कित्येक
महिने चालू आहे, उपोषण उपोषण उपोषण, तब्येत बिघडली, अमुक झालं तमुक झालं, काय 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 ऐकतात, डॉक्टर तपासायला आले, हे सगळं जे होतं, हे ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीकडे स्वतःची विचार करण्याची क्षमता आहे का? एवढ्या मोठ्या सैन्याचं, सेनापतीचं, सैन्याचं नेतृत्व करण्याची क्षमता, बुद्धी, निर्णय क्षमता ही जरांगे पाटील या माणसाकडे आहे का? कुठल्याही पदावर कुठलाही माणूस जाऊन बसला म्हणून तो सेनापती आणि नेता होत नाही. जरांगे पाटील हा कार्यकर्ता म्हणून पण नाकर्ता आहे. अशा माणसाला जर एका आंदोलनाचा सर्वोच्च नेता बनवला आणि त्याच्या हातात सगळे निर्णयाधिकार दिले, तर त्या आंदोलनाचं, त्या चळवळीचं आणि त्या सगळ्या गोतावळ्याचं नुकसान अपरिहार्य असतं. काय सांगितलं सुरुवातीला? सिंहांच्या वतीने नेतृत्व करणारा बोकड असेल तर तो मुंडी छाटायला देईल, बाकीच्या सगळ्यांची मुंडी छाटली जाते. पण बोकडांचा सेनापती सिंह असेल तर तो मान छाटायला देणार नाही, तो लढायला पुढे झेपावे आणि आपोआप बोकड असले तरी सिंहासारखे झेपावतील. हे मी उदाहरण तेवढ्यासाठी दिलेलं होतं. इथे तुम्हाला कळेल, जरांगे पाटील आता जे सगळे सांगतायत ते मला दिसत होतं, तेव्हा दिसत होतं. कधी एकदा ह्या मंचावरून उठतो आणि उपोषण विषय संपतो. जरांगे पाटील यांनी अगतिक होऊन समोर आलेला जो काय मसुदा होता, जी आर होता, तो स्वीकारला, कारण तो त्यांना हवा होता. कोर्टाने, सरकारने ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या होत्या त्या कोर्ट आणि सरकार तशाच भूमिका घेतं. त्याला सामोरं कसं जायचं याचा विचार सुद्धा मुंबईत घुसणार असं म्हणणाऱ्या जरांगे पाटीलना नव्हता. सरकार म्हणजे काय? दोन चार शिव्या हसडल्या कोणाला म्हणजे तुम्ही दादा आणि सर्व परी झालात असं होत नाही. पोलिसांनी लाठ्या उगारल्या किंवा लष्कर मागून जेव्हा बंदुका रोखल्या जातात त्याच्यासमोर उभं राहण्यासाठी फार मोठी हिंमत लागते. त्याचा मागमूस जरांगे पाटील मध्ये नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा माणसाच्या हाती जेव्हा त्या आंदोलनाचं नेतृत्व होतं, त्यांनी कुठलीही आराखडा केलेला नव्हता. कुठल्याही लढाईमध्ये असो, आंदोलन असो, त्यामध्ये एस्कॅलेशन लेडर म्हणतात. म्हणजे एक शिडी असते, एक पाऊल टाकायचं, पुढचं पाऊल टाकायचं, पुढचं पाऊल टाकायचं, तिथे थांबायचं, किती परिणाम झाला, काय होतं त्याचे असेसमेंट करायची. 2018 मध्ये पुलवामा प्रकरणानंतर एअर स्ट्राईक झाला होता ना, काय तो सर्जिकल स्ट्राईक झाला, त्याच्यानंतर एअर स्ट्राईक झाला. पुढचं पाऊल ऑपरेशन सिंदूर होतं. मग जे ऑपरेशन सिंदूर म्हणून केलं ते सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला का नाही केलं, तेच एअर स्ट्राईकच्या वेळेला का नाही केलं? हे टप्पे असतात की पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे. तर पहिला सर्जिकल स्ट्राईक केला, पुढच्या वेळेला एअर स्ट्राईक केला. पीओके मध्ये पहिला हल्ला, दुसरा हल्ला प्रॉपर पाकिस्तानी भूमीत आणि तिसरा हल्ला सरळ सरळ त्यांचं लष्करी तळ आणि अतिरेक्यांचे तळ याच्यावर हल्ला केला, मिसाईल सोडली. एक एक टप्प्याने पुढे जायचं असतं. तेच आंदोलनात पण असतं, तेच कुठच्याही खेळाच्या सामन्यात असतं. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये शेवटच्या 8-10 ओव्हर तुडवून काढल्यासारखे फटकेबाजी करतात. विकेट पडली तर परवा नाही, कारण हातात 5-5, 6-6 विकेट असतात. पण ती जी फटकेबाजी शेवटच्या 10-12 ओव्हरमध्ये होती ती पहिली 10-12 ओव्हरमध्ये होत नाही. याचं कारण रनरेट ठरलेला असतो, त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं. त्याला रणनीती म्हणतात. त्याचा मागमूस या मराठा आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये नव्हता. मीडियाने किती ढोल वाजवले तुमचे, एक मराठा लाख मराठा, भाकरी चटणी काय काय वर्णन केले. हे आंदोलन नव्हतं, ही अचानक उसळलेली आणि मुंबईत येऊन पोहोचलेली झुंड होती. आणि ती झुंड असेल तरी ती झुंड नियंत्रित करणारा एखादा खंबीर नेता असेल तर तो त्यांना रोखू शकतो.
आणि योग्य निर्णय घेऊन मार्गी लावू शकतो. पण अशा मराठ्यांचं नेतृत्व करायला मनोज जरांगे पाटील हा रॉंग मराठा होता. त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता नाही, गाठीशी कसलाही अनुभव नाही. इरसाल उर्मट बोलायचं, 4-5 शिव्या असडायच्या आणि मग मीडिया त्याचा गाजावाजा करतो म्हणून खेडोपाडी पसरलेल्या सामान्य माणसाला वाटतं हाच तर आपला मराठ्यांचा उद्धार करता आहे आणि सगळे धावत सुटले. मित्रांनो, एवढं सोपं नसतं. आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की या बाबतीत ज्या वेळेला पहिला लाठीमार झाला अंतरवाली सराटीमध्ये आणि सगळी मीडिया तिथे पोहोचून पिपली लाईव्हचा नाट्यप्रयोग सुरू झाला, तेव्हा तिकडे याचा आपल्याला कसा फायदा उठवता येईल म्हणून शरद पवार जाऊन पोहोचले. ते स्ट्रॉंग मराठा असलेल्या शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक होती. त्यांना वाटलं की आपलं राजकारण पुढे रेटायला ही संधी उत्तम आहे. या निर्बुद्ध माणसाला हाताशी धरून आपण कठपुतळीसारखं बनवून खेळवायला लागलो की आपल्याला भाजपला आणि सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला बेजार करता येईल, असं शरद पवारांना वाटलं होतं. पण ती शरद पवारांची चूक होती. खुद्द शरद पवार जेव्हा अंतरवाली सराटीत पोहोचले आणि बघा साहेब, ऊर्जा बघा काय, ऊर्जा बघा काय, असं जरांगे पाटील बोलतात, ते बघितल्यानंतर कळतं की हा मॅच्युअर नेता नाहीये, हा नेता नाहीये. कुठच्याही याच्यामध्ये जोरजोरात घोषणा देणारा आपल्याला मोर्चामध्ये मिरवणुकीमध्ये माणूस दिसतो, तो नजरेत भरणारा असतो, पण तो नेता नसतो हे लक्षात घ्या. नेत्याला आपल्या भोवतालची गर्दी जी झुंड असते ती नियंत्रित करण्याची क्षमता ठेवावी लागते. पण गंमत अशी, मीडियाने जो माहोल उभा केला होता त्यामुळे खेडोपाडच्या लोकांना याला एवढी प्रसिद्धी मिळते म्हणजे हाच आपला महान उद्धारक नेता आहे असं वाटलं आणि त्या झुंडीच्या झुंडी मुंबईत लोटल्या. त्या झुंडीनं फायनान्स करायचं काम शरद पवारांच्या लोकांनी केलं, हे लपून राहिलेलं नाही. तिथे झळकलेले चेहरे वगैरे बघितले तर कळतं याच्या मागे पवारांची सगळी ताकद लागलेली होती. आपलं नाव येऊ नये, आपला चेहरा दिसू नये याची काळजी पवारांनी घेतली. पण त्या सगळ्या झुंडीचं नेतृत्व करायसाठी पवारांनी ज्या घोड्यावर पैसे लावले तो रॉंग मराठा होता. तो पावनखिंड लढवणारा, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा बाजी प्रभू नव्हता. ज्याच्यावर पवारांनी या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने बाजी लावली तो बाजी प्रभू देशपांडे नव्हता, तो मावळा नव्हता. चुकीच्या जागी पवारांनी बाजी लावली, एका रॉंग मराठ्यावर स्ट्रॉंग मराठ्याने बाजी लावली. त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय. आणि हे सगळं पवार कशासाठी करत होते हे लपून राहिलेलं नाही. ज्या पद्धतीत कारण नसताना सातत्याने जरांगे पाटील ओढून ताणून ब्राह्मण, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण हे टार्गेट करत होतं, त्या मागून त्याचा बोलविता धनी लोकांना कळलेला आहे. ते अगदी कागदोपत्री पुरावे आणायचे आणि द्यायची गरज नाही. म्हणून जरांगे पाटील यांच्या बोलण्यातून, शब्दातून शरद पवारांची शैली, शरद पवारांची विचार, शरद पवारांची भूमिका लपत नव्हती. आणि म्हणूनच शरद पवार हाच जरांगे पाटील यांचा बोलविता धनी आहे हे कुठेही नाकारता येत नाही. ही पवारांची भूमिका आहे, ब्राह्मण विरोधी. आणि मग देवेंद्रला कॉर्नर करण्यासाठी त्यांनी या माणसाला वापरला. ही वॉज अ रॉंग मराठा. आंदोलनाचं नेतृत्व करून त्यात शेवटपर्यंत टिकून राहण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तीच्या हाती जेव्हा अंतिम निर्णय येतात
त्यामुळे जो हातात पडला तो जी आर द्या, मला इथून निसटायचंय, अशा मानसिकतेमध्ये जरांगे पाटील गेले होते आणि त्यातूनच ते आंदोलन गुंडाळलं गेलं. कुठचाही प्रगल्भ अनुभवी नेता असता तर त्याला माहिती असतं की अमुक अमुक झाल्यानंतर तमुक तमुक होईल. इतकं अंतर गेल्यानंतर पोलीस अडवतात, मग पाण्याचे फवारे मारतात, अश्रुधूर सोडतात, दगडफेक होते, त्यानंतर गोळीबार होतो, हवेत गोळीबार होतो, अटक होते, नेत्यांना अटक होते, तुरुंगात ठेव, कितीतरी गोष्टी आहेत, कोर्टात मामला जातो. हे सगळे टप्पे असतात आंदोलनाचे. याचा मागमूस ज्या व्यक्तीकडे नव्हता, अशा व्यक्तीकडे सगळ्या आंदोलनाचे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार होते. तुम्हाला आठवत असेल तर जनलोकपाल आंदोलनाच्या वेळेला रामलीला मैदान हे अण्णा हजारे आणि त्यांच्या उपोषणाला आणि धरण्याला मिळणार नाही असं सांगितलं गेलं. तरीही सरकारची परवानगी असो नसो आम्ही ते आंदोलन करणार असं केजरीवाल वगैरे मंडळींनी, अण्णा हजारेंनी जाहीर केलं. तेव्हा अण्णा हजारेंना दिल्लीला ज्याच्या घरी होते तिथून अटक करण्यात आली. केजरीवाल, किरण बेदी या सगळ्यांना उचलून नेण्यात आलं आणि तरी गर्दीच्या गर्दी लोटत होती. तर कुठच्या तरी एका स्टेडियमला तुरुंग जाहीर केला आणि तिथे त्या सगळ्या निदर्शकांना नेऊन कोंडलं होतं. हे टप्पे असतात आंदोलनातले. यातलं मागमूस तरी जरांगे पाटील यांना माहिती आहे का? आणि नसेल तर जरांगे पाटील या आंदोलनाचं नेतृत्व करणार आणि प्रत्येक निर्णय घेणार म्हणजे करणार काय? आम्हाला हे झालं नाही तर बस आता गुलाल उधळत येणार. इतक्या सोप्या पद्धतीत कुठचे निर्णय होत नसतात. जी आर घेऊनच परत येणार, आरक्षण घेऊनच परत येणार, हे सभेमध्ये टाळ्या मिळवण्यासाठी उत्तम वाक्य आहे. पण सरकारचे निर्णय आणि शासकीय कारभार अशा पद्धतीत होत नसतो. हे प्रत्येक संघटनेच्या, राजकारणातल्या, संस्थेच्या नेत्यांना माहिती आहे. आणि त्याची गंधवार्ता नसलेला माणूस हा या आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत होता. त्याला कागदात काय लिहिलंय कळत नाही, का लिहिलंय कळत नाही, ते अंमलात येईल की नाही माहिती नाही, असा रॉंग मराठा जेव्हा आंदोलनाचं नेतृत्व करतो तेव्हा त्या आंदोलनाचा फज्जा उडणं हे स्वाभाविक आहे. बाकी आलेल्या हजारो लोकांनी काय आवेश दाखवला याला काडीचाही अर्थ नसतो, काडीचाही अर्थ नसतो. त्या झुंडी असतात, गर्दी जमवली जाते, ती गर्दी झुंड असते. आंदोलक आंदोलक म्हणून ज्यांचे कौतुक केलं जात होतं ते आंदोलक नव्हते. त्यातले 10% आंदोलक असतील. बाकीचे आलेले सगळे जीवाची मुंबई करायला, पिकनिक करायला, मजा करायला आले होते. जाण्या येण्याचा खर्च निघतोय किंवा तिकीट बसणार नाही आणि तिकडे गेल्यानंतर खायची प्यायची सोय आहे म्हटल्यानंतर पिकनिक करायला यावं, तशी हजारोची गर्दी लोटली होती. त्यांना आंदोलक म्हणणं म्हणजे स्वतःची आणि ऐकणाऱ्यांची, बघणाऱ्यांची फसवणूक करणं आहे. मला सगळ्यात मोठा विनोद वाटला की माझा मित्र ज्याला मी म्हणतो, प्रसन्ना जोशी, त्याच्यासारख्या एका अनुभवी पत्रकाराने तावातावात एखाद्या आंदोलकासारखी त्या सगळ्या झुंडशाहीची बाजू घेतलीये, बाजू मांडलीये. मी मागणी चुकीची म्हणत नाहीये, पण जो काय धुमशान आणि धुमाकूळ चालला होता त्याला आंदोलन म्हणत नाहीत, त्याला दंगल, अराजक म्हणतात. हे सगळं आहे रेकॉर्ड झालेलं. हा तुमचा अजेंडा म्हणून तुम्ही काही बोलू शकता, पण अशा चुकीच्या माणसाला आणि त्याच्याकडे नेतृत्व देऊन शरद पवारांनी आपलं देवेंद्र फडणवीस राजकारण जे खेळलं, त्यामुळे त्यांची जी आजपर्यंतची ओळख होती स्ट्रॉंग मराठा, ती एका रॉंग मराठ्याने नामशेष करून टाकली, मातीमोल करून टाकली. एक गोष्ट मला आठवतं, आता अगदी मला वाटते लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कधीतरी पवारांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता
की तुम्ही जरांगे पाटलांना उमेदवारी देणार का? तर शरद पवारच म्हणाले आमच्यावर काही एवढे वाईट दिवस आले. म्हणजे जरांगे पाटील हा निवडणुकीला उभा करण्याच्या लायकीचा उमेदवार किंवा कार्यकर्ता नाही, हे शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि त्यात जर तथ्य असेल तर अंतर्वली सराटीपर्यंत जाऊन त्याच्याशी कानगोष्ट करून त्याला पुढे करून आणि आपली सगळे साथी सवंगडी मरण जरांगेच्या पाठीशी उभे करून पवारांनी हा डाव खेळायला नको होता. पहिल्या फटक्यात पवारांना कळायला पाहिजे होतं ही इज रॉंग मराठा. एक मराठा आणि लाख मराठा म्हणतो याचं कारण असं आहे की एक मराठा सुद्धा युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते युद्ध तडीला नेण्याच्या मनस्थितीत असतो. नुसता एक मराठा लाख मराठा नसतो. एकेका मराठ्याने दिलेली झुंज आपल्या इतिहासात नोंदलेली आहे. पण त्यातला मनोज जरांगे पाटील बिलकुल नाहीये. कारण त्याला निर्णय घेता येत नाही, तग धरता येत नाही, अंतिम क्षणापर्यंत लढता येत नाही, 4-5 चांगल्या गावरान शिव्या देता येतात. अशा रॉंग मराठ्यावर शरद पवारांनी आपली इब्रत आणि प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे एका रॉंग मराठ्याच्या रॉंग आंदोलनामुळे 40-50 वर्ष ज्याची ओळख स्ट्रॉंग मराठा होती ती जमीनदोस्त होऊन गेली. या आंदोलनाचं सगळ्यात वाईट फलित काय असेल तर त्याच्याकडे नेतृत्व नव्हतं. त्या आंदोलनाला नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे ही सगळी उसळून आलेली जी ताकद होता, आवेश होता, अवसान होतं, ते गळून गेलं. याला अवसान गळणं म्हणतात, आंदोलन संपणं म्हणत नाहीत. असो मित्रांनो, इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.